T20 वर्ल्ड कपचा आज अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा अंतिम सामना आहे. मात्र या अंतिम सामन्यासाठी मोठा उत्साह ठाणेकरांमध्ये देखील दिसून येत आहे. मी सध्या उभा आहे ठाण्यातील सेंट्रल मैदान परिसरात आणि याच मैदानामध्ये दररोज सकाळी या ठिकाणी पाहिलं गेलं तर अनेक खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी खेळायला येतात. एकंदरीत पाहिलं गेलं तर आज T20 सामन्याचा अंतिम सामना रंगणार आहे आणि अंतिम सामन्यासाठी मोठी उत्सुकता जी आहे ते प्रत्येक क्रिकेट प्रेमींमध्ये दिसून येत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर आजचा जो सामना आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड यामध्ये नेमकं फायनल कोण मारणार त्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमीमध्ये आहेत. नेमकं यांच्या काय भावना आहेत आणि या खेळाडूंच्या कशा आपल्या भारतीय टीमला शुभेच्छा देतात आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. अनेक वर्षापासून आपण देखील क्रिकेट खेळतात आणि ज्या पद्धतीने आज T20चा फायनल सामना रंगणार आहे, काय वाटतं तुम्हाला, काय शुभेच्छा नेमक्या देणार? प्रथम आमच्या सेंट्रल मैदानाकडून आपल्या भारतीय संघाला एक शुभेच्छा आम्ही देतो आहे की त्यांनी वर्ल्ड कपवरून आम्हाला आमच्या आनंदाचे क्षण द्विगुणित करावे. सेंट्रल मैदानचं तसं 105 वर्ष या मैदानात झाले. जवळजवळ 4 जनरेशन इथे खेळून झाले आहेत आणि टेनिसचं सर्वात मोठं ग्राउंड ठाण्यामधलं म्हणजे एक सेंट्रल मैदान राहिलं आहे आणि ते जवळजवळ 20-25 टीम खेळतात आणि 1200 मुलं म्हणजे रोज खेळत असतात. म्हणजे रोज म्हणजे महिला खेळत असतात. काल आपण गेल्या वेळची जी मॅच पाहिली सेमीफायनल त्याच्यामध्ये मोठी म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात भारतीय टीमने केलेली त्यानंतरचा जो पिरियड होता, आता काय वाटतं की फायनलमध्ये नेमकं काय व्हावं, ज्या पद्धतीने तिकडे खेळलेत तर यावेळेला कसं खेळावं, काय अपेक्षा आहे? संजू सॅमसनने पण खूप चांगली खेळली. या इनिंग त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये खेळलं, खूप चांगल्या रीतीने खेळलं आहे. आज अभिषेक शर्मा ज्या हिशोबाने खेळणार आहे ते मेन ठरणार आहे आणि ज्या हिशोबाने भारतीय संघ खेळतो आहे. आपण 50 ओव्हरमध्ये पण आता महिला क्रिकेटसुद्धा आपल्या महिला खेळपट्टूसुद्धा चॅम्पियन झाली. आपण लास्ट टाईम पण गतविजेता आहोत. या चॅम्पियनशिपमध्ये पण फायनलमध्ये पोचलोत. तर आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं आहे की यावेळी पण 2026मध्ये पण आपण T20 वर्ल्ड कप जिंकणारच आहोत ज्या हिशोबाने खेळतो आहे. तुमचा काय नेमका उत्साह आहे आणि नेमकं तुम्ही या क्रिकेटपट्टूंना आपले जे भारतीय खेळाडू आहेत त्यांना कसे शुभेच्छा? माझ्या मते यावेळी सेमीफायनलपर्यंत संजू सॅमसनने जो खेळला आहे, अक्षय पटेलने जी आपल्यातून कॅच पकडले, त्याचबरोबर बुमरासारखा बॉलर आपल्याकडे असल्यामुळे खूप मजा येणार आहे या मॅचमध्ये आणि यावर्षी आपण 2026ला हा वर्ल्ड कप आपण नक्की घेऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं? सगळ्यात प्रथम तर इंडियाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या इंडियन लोकांना खूप शुभेच्छा. आणि अभिषेक शर्मा खूप महत्त्वाचा ठरणार आहे पॉवर प्लेमध्ये. तो जर बॅटिंग करेल तर आपण जास्तीत जास्त स्कोर करू. तर अभिषेक शर्माने खूप चांगली बॅटिंग करायला पाहिजे तर असं वाटतं. अहमदाबादमध्ये ही मॅच आहे. गेल्या वेळेचं पण आपण फायनल बघितलेलं. काय या वेळेच्या फायनलला काय बघ? नक्कीच अहमदाबादचं स्टेडियम आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेडियम असणार आहे आणि तिथे आपण जिंकू अशी अपेक्षा करूया. कारण आपला जो वर्ल्ड कप झाला वन डेचा तिथे आपल्याला काही चांगली प्रतिसाद मिळाला नाही. आपलं तिथं चांगले रिझल्ट लागले नाही. पण यावेळी आपली जी T20ची टीम आहे, मागच्या वेळेला जिंकलो, यावर्षी पण आपण जिंकणार. ह्या ज्या पद्धतीने खेळतात संजू सॅमसन खेळतो आणि आपल्याला सर्वात मोठी अपेक्षा आहे की अभिषेक शर्मा कसा खेळेल फायनलमध्ये. तो अजूनपर्यंत खेळला नाही आणि हीच वेळ आहे त्याला खेळ दाखवण्याची आणि भारताला जिंकवण्याची. एकंदरीत पाहिलं तर मोठ्या खेळाडूने मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्यात. आपल्यासोबत काही लहान खेळाडू पण आहेत. आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की कशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन नेमकं कोण करतं, कशा पद्धतीने ते या ठिकाणी खेळताना आपल्या खेळाडूंना लक्ष करतात. आपण त्यांच्याकडनं जाऊया. हे बाळा, तू कधीपासून इकडे क्रिकेट खेळतो, काय वाटतं फायनल? माझा 1 महिना झाला आहे खेळून, फायनलला पोचलो नाही. नाही पण आता ज्या पद्धतीने क्रिकेटचे सामने आहेत, फायनल मॅच आहे, तुला काय वाटतं भारत जिंकावी, कशा पद्धतीने जिंकावी? जिंकायला पाहिजे चांगल्या रनांनी. तुला काय वाटतं? संजू सैमसन अभी फॉर्म में चालू है, उसने अगर खेला तो जीतने के ज़्यादा चांसेस है. और अभिषेक शर्मा ने भी खेलना चाहिए. मतलब वो अभी उसका फॉर्म ऐसा डाउन था तो उसने भी खेलना चाहिए. और अपने पास मौका है कि न्यूजीलैंड को सेमीफाइनल में अपने को हराया था ना, तो फाइनल में अब हम उन लोग हरा के बदला ले सकते. बॉलिंग करताना दिसतोय, काय वाटतं यावेळेस भारताची बॉलिंग कशी असली पाहिजे? म्हणजे फक्त फिल्डिंग चांगली पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त म्हणजे पुढे नाही ठेवायला पाहिजे, पार्टी ठेवायला पाहिजे आणि फक्त फिल्डिंग चांगली ठेवल्यावर ते लवकर आउट होऊ शकतात. तुझी काय बोलते? हेच आहे की म्हणजे आता समोरच्या टीमकडे फक्त 16 ओव्हरच आहेत, कारण की बुमराचे जे 4 ओव्हर आहेत ते अवघडच आहेत. बाकीच्यांनी पण तेवढं प्रेशर ठेवलं पाहिजे, नाही तर गेम हातातून जाईल.
म्हणजे सेमी फायनलमध्ये ज्या पद्धतीने झालं म्हणजे तेवढं एफेक्टिव्ह नाही राहिलं आणि त्यामुळे ते ऑलमोस्ट जिंकलेलेच. त्यामुळे सगळ्यांनी तेवढं प्रेशर ठेवलं पाहिजे बॅट्समॅनवर. एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने आज अंतिम सामना रंगणार आहे आणि या अंतिम सामन्यासाठी कुठेतरी खेळाडू असेल यांच्यामध्ये ठाणेकरांच्या मध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहेत आणि एकंदरीत आजच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने सॅमसन असेल किंवा असे वेगवेगळे भारतीय खेळाडू असतील, बुमराह असेल, यांच्या ओव्हरसह बॅट्समॅननी देखील व्यवस्थित आपली बॅटिंग करावी आणि कुठेतरी जास्त रनाने विजयी व्हावे आणि फायनल मारावी अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते ठाणेकरातील खेळाडू जे मैदानावरती खेळणार या खेळाडूंच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि आज सायंकाळी होणाऱ्या अंतिम फायनल मॅचची उत्सुकता देखील या क्रिकेट खेळाडू प्रेमींना या ठिकाणी लागलेली पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.